गेल्या 1.5 वर्षांपासून कोरोनामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर राहावे लागत आहे। विद्यार्थ्यांना केवळ यावेळी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून घरच्या घरी शिक्षण घ्यावे लागत आहे। याच काळात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील कारवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून सेवा करणारे संतोष राऊत यांनी मुलांशी गप्पा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे। वाह वाह बरं, झूम मीटिंग कुणाची घेणार तुम्ही? समजा तुला जर सांगितलं चला बरं समर्थ आज झूम मीटिंग घे, तर कुणाची घेणार तू? कोणती मुलं? नक्की चालू आहे? बरं ठीक आहे। मग तू ऑनलाईनच्या कार्यक्रमाला असतोस? बरं, ऑनलाईन मध्ये तुला काय काय मिळालं बरं? शिकायला मिळालं। बरं, नमस्कार। मुलांशी गप्पा हा मागच्या पूर्ण वर्षभरापासून चालू असलेला उपक्रम आहे। कारण कोरोना काळामध्ये संकटामुळे, या महामारीच्या संकटामध्ये सगळ्यात मोठं नुकसान जे झालेलं आहे प्राथमिक शिक्षणातल्या या विद्यार्थ्यांचं, आणि हे चालू राहावं यासाठी मुलांशी गप्पा या नावाने संवादातून शिक्षणाकडे हा एक उपक्रम सुरू केला। सुरुवातीला फक्त कॉल करून फक्त पालकांना बोलणे आणि सहज बोलत 8 ते 9 मिनिट बोलत असताना त्यांच्याशी संवाद साधणे आणि मुलांना काहीतरी अभ्यासाचं देणे हे चालू होतं। नंतर 2-3 पालकांच्या मदतीने झूमची मदत घेतली आणि 13 जुलैपासून अविरत आजचा 374 दिवस हा मुलांशी गप्पा उपक्रम माझा चालू आहे। हळूहळू त्यांनी या उपक्रमाची व्याप्ती वाढवत जाऊन आपला हा उपक्रम 10 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला आहे। या उपक्रमाची सर्वदूर चर्चा होत असताना आता थेट प्रधानमंत्री कार्यालयाने याची दखल घेतली असून रविवारी 25 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात या कार्यक्रमात राऊत यांच्याशी संवाद साधणार आहेत। माझं नाव रोहिणी सुनीलराव देबगुंडे आणि मी मुलांशी गप्पामध्ये ॲप कसे निर्माण करायचे, म्हणजे तयार कसे करायचे, मुलांशी गप्पामध्ये मी स्पोकन इंग्लिश शिकले, इंग्लिशचे काही प्रकार, म्हणजे गणिती प्रश्न आणि तंत्रज्ञान शिकलो। तर हा होता नांदेडचे शिक्षक राऊत यांचा आदर्श उपक्रम।